माऊली, एक मजेशीर गोष्ट तुला सांगायची आहे। आज सकाळी मला एक सज्जन भेटले आणि म्हणाले की ते नशीब, प्राक्तन वगैरे वगैरे या विषयावर तुमचा विश्वास आहे का? मी म्हणालो, 100% विश्वास आहे। जे काही घडतंय ते विधिलिखितच असतं। आपल्या कर्माचीच फळं आपल्याला वर्तमानामध्ये मिळत असतात। आणि बोलता बोलता मला राणी कीर्तीची आठवण झाली। जणू काही ती रडत रडत मलाच प्रश्न विचारत होती की तिनं आयुष्यात काहीही कुकर्म केलं नाही, कधी कोणाचं वाईट केलं नाही, तरी तिचं आयुष्य हे सगळ्या अडचणींनी आणि खास खळग्यांनी भरलेलं का असावं? मी निरुत्तर झालो माऊली। असो, स्वतःचं हलाखीचं जे जीवन आहे ते राणी कीर्ती जगतच होती। बघता बघता दिवस पुढे गेले आणि पाळण्यामध्ये खेळणारा पद्मनाभ आता मोठा झाला। मोठा म्हणजे अगदी विवाह योग्य झाला। आणि आता या विवाहाची अंतिम बोलणी करण्यासाठी वधू पक्षाकडची मंडळी यायची आहेत। महाराणी कीर्तीचा मान आता वधारणार तर। बाई 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 बाई, मला तर विश्वासच बसत नाहीये महाराणी। आपले राजपुत्र पद्मनाभ विवाह योग्य झालेत नव्हे, विवाह निश्चितच होईल आता त्यांचा। आणि मला अधिक आनंद कसला झालाय माहितीये? आता आपण सासू होणार, म्हणजे तुमची मान आता अधिक उंचावणार। हो, हा मान मिळवण्यासाठी मी खूप कष्ट केले आहे वनमाला। तो इतर कुणालाही मिळवू दिला नाही। ऐका हो ऐका, राजकुमार पद्मनाभ यांचे आगमन झाले आहे हो। यशवंत हो। बाळ पद्मनाभ, आजचा हा क्षण तुझ्यासाठी, आम्हा सर्वांसाठी फार मंगलदायी आहे। तर राजपुत्र, विवाहाची उत्सुकता दिसते हो तुमच्या चेहऱ्यावर। गो बाई, या पोशाखात तुमचे सौंदर्य अधिक बहरून येते, होय ना महाराणी? हो, खरेच पद्मनाभ, हा पोशाख तुला फार सुरेख दिसत आहे। होय माते, हा पोशाख कनिष्ठ मातेने स्वतःच्या हाताने विणला आहे। तिचे हे साहस! माझ्या पुत्रासाठी, राजपुत्रासाठी तिने पोशाख विणला आणि तू तो परिधान केलास। पुत्र पद्मनाभ, तुझी माता मी आहे, केवळ मीच। ही एक दासी आहे, एक सामान्य दासी। यापुढे तिने दिलेली एकही वस्तू घेतलीस तर माझा कोप अनुभवशील। क्षमा असावे माते, मला माहित नव्हते की ही दासी माझ्याशी असे वागेल। वनमाला। होय महाराणी। राजपुत्रांसाठी नवीन अलंकार आणि वस्त्रे यांची पाठवणूक करावी। होय, चला राजपुत्र। तुझी हौस अजून भागली नाही? किती वेळा अपमानित होणार आहेस? यापुढे माझ्या पुत्राच्या आयुष्यात डोकावलीस तर गाठ माझ्याशी आहे। बघा मंडळी, आजवर महाराणी प्रभा राणी कीर्तीचा दुस्वास करत होती, पण आता तिचा पुत्र सम असलेला पद्मनाभ तोही तसाच वागू लागलाय। आणि विशेष म्हणजे बायकोच्या ताटाखालचं मांजर असलेला राजा काहीही करू शकत नव्हता। त्यामुळे श्री गणरायाच्या समोरच आपले डोळे आणि मन मोकळं करण्यापलीकडे राणी कीर्तीला दुसरा कोणताही मार्ग नव्हता। हे गणराया, प्रत्येक मासातून एक दिवस असा येतो जेव्हा पौर्णिमेचे सुख चंद्र स्वतः अनुभवतो
परंतु माझ्या आयुष्यातली अमावस्या सरताना का दिसत नाही? मला ना माता होण्याचे सुख, ना एक पत्नी म्हणून आदर. हे असे आयुष्य देण्यापेक्षा आपण माझे प्राण का हरत नाही? क्षमा असावी राणी कीर्ती, मी आपल्या पूजेत व्यत्यय आणला नाही. गुरुवर्य, अहो या प्रासादात आपणच आहात जे माझ्याशी इतक्या आपुलकेने वागत आहात. पद्मनाभचा विवाह होऊन आज 6 मास उलटून गेले, परंतु अजूनही मी नव्या सुनेचे दर्शन देखील घेतले नाही. मला आता माझ्या अस्तित्वावरच शंका येऊ लागली आहे. नाही राणी, असे पराभूत होऊन नाही चालणार. अहो संघर्ष जितका कटू तितकाच विजयही मोठा असतो. असो, मी आपणास हे सांगावयास आलो होतो की आज महाराणी, राजकुमार पद्मनाभ आणि त्यांच्या पत्नी तिघेही जण वनभ्रमण करावयास गेले आहेत. आणि महाराज? राणी, सकाळपासून महाराजांची प्रकृती योग्य नाही. त्यांना वात प्रवृत्तीचा त्रास होतो आहे आणि अशा प्रसंगी कोणीतरी निकटवर्तीय त्यांच्या सोबत असणं आवश्यक आहे. कदाचित हीच ती घटिका असेल ज्या योगे आपण महाराजांशी हितगुज करू शकाल. राणी कीर्ती, तुझ्या स्पर्शातील प्रेम व माया मला जाणवते आहे. महाराज, आपण ओळखले? मी आली आहे. तुझ्या याच मावळ स्पर्शासाठी मी कित्येक वर्ष आतुर झालो होतो. तुझ्यातील या मायेला आम्ही कुणीही न्याय देऊ शकलो नाही. आम्ही केवळ तुला नरक यातना दिल्या. आम्ही अपराधी आहोत तुझे. नाही नाही महाराज, आपण असे बोलून मला अपराधी भाव देत आहात. आपले प्रेम मी जाणत नाही का? परंतु आता आपली प्रकृती स्वस्थ नाही. आपण काही बोलू नका. मी आपली सेवा करते, म्हणजे आपल्याला बरे वाटेल. शत्रू सुद्धा एक घर सोडून वार करतो म्हणतात, पण तू तर आपल्याच घरात भेद करते आहेस. तू अशी ऐकणार नाही. आज तुला अशी शिक्षा भोगावी लागेल जी तुझ्या अजन्म लक्षात राहील. पद्मनाभ, आसूड घेऊन ये. प्रभा, महाराजांना बरं नाही वाटत आहे म्हणून मी त्यांना भेटायला गेले होते. तुला शिक्षा ही मिळायलाच हवी. प्रभा, 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 आई, मार त्या दासीला, मार तिला. आई अजून मार, अजून मार. यापुढे जर महाराजांच्या कक्षात दिसलीस तर गाठ माझ्याशी आहे. चला.
राणी, हे काय करत होतात आपण? अहो, आपण तर संयमाची मूर्ती आहात. मग आपणच असं वागायचं ठरवलं तर कसं चालायचं? नाही गुरुवर्य, नाही. आता आता हा क्लेश मला सहन होत नाही. माझी सहनशीलता आता नष्ट होत आहे. नाही राणी, कदाचित हीच घटिका असेल, हाच संकेत असेल श्री गणरायाला शरण जाण्याचा. म्हणजे राणी, प्रत्येक मनुष्य कायम यश प्राप्त करण्यासाठीच प्रयत्न करत असतो, परंतु त्याच्या आयुष्यात अशी एक घटिका यावी लागते की जेव्हा त्याला हे उमगतं की आपला तारणहार केवळ ईश्वरच आहे. आपले सारे प्रयत्न करून झाले, आता ही त्याची परीक्षा आहे. म्हणून राणी, आपण सारं काही विसरून जावं आणि त्याला शरण जावं आणि श्री गणरायाची कठोर आराधना करावी. तो निश्चित तुम्हाला फळ देईल आणि त्याच्या आराधनेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी मी आहेच. घंटानादम करिष्ये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. काय व्रत? हो, तेही श्री गणरायांचे? होय महाराणी, मी तर असे ऐकले आहे की ती खूप कठोर पूजा करत असते आणि ती पूजा राजपुरोहित सांगत असतात तिला, आणि राजपुरोहितांनी तिला सांगितले आहे की तिला त्या पूजेचे खूप मोठे आणि चांगले फळ मिळेल. असं हो, म्हणजे त्या मूर्ख स्त्रीने आता भक्तीचा मार्ग अवलंबला आहे तर ठीक आहे, पण त्यात देखील अडसर आल्याशिवाय राहणार नाही. दुर्वाम समर्पयामि. दुर्वा? काय झालं राणी? दुर्वा आणल्या नाहीत का? नाही राणी, श्री गणरायांना दुर्वा खूप प्रिय आहेत, त्याशिवाय त्याची पूजा अपूर्ण आहे. हे श्री गणराय, क्षमा असावी. मी आपल्या पूजेसाठी दुर्वा आणू शकले नाही. मी आता त्वरित जाऊन दुर्वांचा प्रबंध करते. गुरुवर्य, मला दुर्वा कुठे मिळतील? इथून पूर्व दिशेला गेल्यावर डोंगराच्या पायथ्याशी आपणाला दुर्वा मिळतील. श्री गणेशाची आराधना करतेस? आता शेणाचा नैवेद्य दाखव.
प्रभू, आपण ह्याच वृक्षाखाली मला दर्शन दिले. कदाचित हाच आपला संकेत असावा असे मी मानते आणि ह्याच वृक्षाची पाने तुम्हाला अर्पण करते. हे श्री गणराय, क्षमा असावी. मी आपल्या पूजेला दुर्वा वाहू शकले नाही, पण आपण मला संकेत दिले आणि म्हणून मी ही पाने आपल्याला अर्पण करत आहे. याचा स्वीकार करावा. माऊली, आपलं इच्छित पूर्ण झाल्यानंतर या प्रभानं तरी आपापला संसार करावा ना. पण नाही, राणी कीर्ती काही मनोभावे करतीये हे हिला बघवत नाही. आणि मग पहा, ती किती खालच्या पातळीवर जाऊन कारस्थानं करतीये. मला एक वेगळीच भीती जाणवतीये माऊली. ती अपवित्र नैवेद्याची थाळी जर कीर्ती राणीनं भगवंताला अर्पण केली तर केवढा मोठा अपशकुन होईल. आणि मग या कृतीतून राणीला तरी भगवंताकडून क्षमा मिळेल का? पाहूया पुढल्या भागामध्ये. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.